तर्कस्यार्थेषु जिज्ञासा तेने नायरवी तरी आठवी राहून स्तुती जय करावी तै गुणा गुणित गुणिया धरावी सरोवरी के भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृते श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 19व्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे सद्गुरु स्तवन. ना एरवे तरी आठवी राहून स्तुती जय करावी तै गुणा गुणिया धरावी सरोवरी की. एरवी जर विचार केला मौली ज्ञानराज म्हणतात तर मीपणाच्या शुद्धीवर राहून भक्तपणाचा म्हणा किंवा ज्ञानीपणाचा अभिमान जागृत जर ठेवला, म्हणजे मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे असा जर अभिमान धारण केला तर स्तुती जेव्हा करायची आहे तेव्हा हे वर्णन तुमच्या गुणारूपाचं नव्हे, हे निर्गुणाचं वर्णन आहे अशी तुलना करण्याची उठाठेव अंगीकारावी लागते म्हणा किंवा स्वीकारावी लागते असं म्हटलं तरी चालेल. पण ह्या दोन्ही गोष्टी नको आहेत. ज्यावेळी आपण परमार्थ सर्व स्तुती असेल, भजन असेल, काय असेल, त्यावेळी मीपणा नको आहे. कुठल्याही प्रकारच्या ज्ञानीपणाचाही अभिमान नको, भक्तपणाचाही अभिमान नको. कारण तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. भगवंताचं आणि अभिमानाचं फार वाकडं आहे लक्षात. ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे त्याच्या भक्तीचा स्वीकार भगवान करत नाही. भगवंताला स्वतः अभिमान नाही आणि भक्ताला धरू देत नाही. चक्रीय अभिमानाचा करी चेंदा. भगवान सुदर्शन चक्राने अभिमानाचा नाश करते. अभिमानाचा नाही, अभिमानाचा अभिमान घालवतात आणि त्याला निराभिमानी बनवतात, त्याचा अभिमान नष्ट करतात. म्हणून अहंकाराने युक्त जर परमार्थ केला, कोणाचाही नाश करत नाही अभिमानाचा भगवान. भक्त असेल तर त्या भक्ताच्या अभिमानाचा भगवान नाश करतो. तर भक्त आहे की नाही कोणास ठाऊक. भक्त आहे कशावरून, नाही कशावरून. वारी केली की भक्त होतो का? भजन केलं की भक्त होतो का?
कीर्तन प्रवचन केले की भक्त होतो का? हे फार अवघड गणित लक्षात ठेवा. कीर्तन करशी तरी कीर्तनकारची होशी, परी भक्त न होशी अरे जना. अभंगी म्हणतो. प्रवचन करशी तरी प्रवचनकारची होशी, परी भक्त न होशी अरे जना. पुराण सांगशी तरी पुराणिकची होशी, परी भक्त न होशी अरे जना. हे फार अवघड गोष्ट आहे. पुराण सांगितलं, कीर्तन सांगितलं, प्रवचन सांगितलं, वारी केली म्हणजे तो भक्त असेलच असं नाहीये. ते परमार्थ फार अवघड गोष्ट आहे. निर्विकार निराकारता प्राप्त होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारची विकृती नको आहे. त्या विकृतीपासून जे दूर झालेले आहे आणि जेवढं जेवढं ज्ञान व्हावं तेवढं तेवढं त्याच्या ठिकाणी लवचिकपणा आला पाहिजे. लवचिकपणा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. जेवढं जेवढं जास्त कळेल, ज्ञान होईल, तेवढं ताठा वाढावा का विनम्रता प्राप्त व्हावी. मग त्याच्यावरून परमार्थ कळतो. जरी होय ज्ञान गर्व ताठा, तुका म्हणे नरकी घाली. जरी होय ज्ञान गर्व ताठा. त्या ज्ञानाचा अभिमान नको. ज्ञान गिळूनी गावा गोविंद गाव. इतका परमार्थ फार अवघड आहे. आपल्याला असं वाटतं की बाबा परमार्थ फार सोपा आहे. कीर्तन केलं की परमार्थ, प्रवचन केलं की परमार्थ, वारी केली की परमार्थ, पुराण सांगितलं परमार्थ. हो नाही आहे. इतका सोपा परमार्थ हो नाही. लक्षात. अनुरेणूमध्ये त्याला परमात्माचे दर्शन झालं पाहिजे. प्राणी मात्र सर्व ठिकाणी त्याला परमात्मा दिसला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अहंकृती राहतात. आणि अहंकृती राहतच नाही ना. जर व्यापक बोधावर गेला तर कोणाला अभिमान दाखवेल? व्यापक बोध म्हणजे सर्व ठिकाणी परमात्माच आहे. त्याला दुसरं परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. अशा बोधावर केल्यानंतर त्याच्या ठिकाणी आपोआपच अहंकार राहतो. जोपर्यंत भेदज्ञान आहे तोपर्यंत अहंकृती जात नाही. लागतात. मी माझे आणि तुझे हे टाकी परते ओझे. हे सगळं गेलं पाहिजे. हो पण आपल्याला तर काहीच कळत नाही. आपण परमार्थ कोणालाही पारमार्थिक समजतो, कोणालाही पारमार्थिक समजतो आणि कोणाच्याही मागे पळत राहतो. मग त्याची जी गती होईल ती मागे पडणारच होते. झालं दुसरं काय होणार काय. म्हणून म्हटलं या ठिकाणी नाही रवी तरी आठवी, राहून स्तुती जै करावी, तै गुणा गुणिया धरावी सरोभरी. म्हणून या ठिकाणी ते सांगितलं निराकारता, निर्विकारता, निराभिमानता, निष्कर्मता या सगळ्या गोष्टीचा अंगीकार या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या गोष्टी नसतील तरच तो भक्त होऊ शकतो, तरच त्याला भगवान आपलं म्हणू शकतात. एरवी भगवान आपलं म्हणायला रिकामे नाही आहेत कुणालाही. तरी तुझे एक रसाचे लिंग, केवी करो गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसीचे भले. तरी तुझी एक रसाची लिंग.
केवी करू गुणागुणी विभाग. माऊली ज्ञानराज वर्णन करतात आपल्या गुरुचं. काय म्हणत आहे? तरी तुझी एकरसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग. मोती फोडोनी सांगिता सांग की तैशीची भले. तुम्ही महाराज एक रसाची मूर्ती आहात. अद्वैत स्वरूप आहात. अद्वैत तत्व बोधावरती गेलेले आहात. तुमच्या अखंड रूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण हा भेद नाही. अखंडाच्या ठिकाणी सगुण निर्गुण भेद नसतो. सगुण निर्गुण नाही भेद रे असं म्हटलेलं आहे. त्याला दृष्टांत दिला. मोती फोडोनी सांधिता सांग की तैशीची भय. मोती फोडायचा आणि तो जोडायचा. तशी अखंडतेच्या ठिकाणी ही परिस्थिती आहे. अखंड आहे ते अखंडच राहत. त्याच्यामध्ये भेद नसतोच. आणि जिथं भेद आहे तिथं अखंडता प्राप्त होणं फार अवघड कठीण आहे. होत नाही. लक्षात ठेवा. पडिली मिळन इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. एकदा का इंद्रियाला वळण पडलं की त्या वळणावरच जातात इंद्रिय. लक्षात पुन्हा ते जाग्यावर येतच नाही. त्या इंद्रियाला सगळं वळण पडलं की बस मग त्यांना जाग्यावर येणं कठीण. आणि त्यांना जाग्यावर काय आणायचं? अद्वैत बोध अखंड बोध झाला की इंद्रिय जाग्यावर येणं, जाग्यावर राहणं, त्यांच्यात भेद निर्माण हे शक्यच नाही. अगोदर ते इंद्रियावर कंट्रोल करतात आणि मग या गोष्टी घडतात. अगोदर ते इंद्रियाचे मालक बनल्या जातात. इंद्रियाचे दिन बनल्या जात नाही. आणि मग या बोधावर ते येतात. आणि एकदा या बोधावर आले की मग पुन्हा तो बोध कमी जास्त होत असतो. पुन्हा कमी जास्त होत नाही. लक्षात. एकदा त्या बोधावर आले की पुन्हा त्या बोधावर बाकी खाली जातच नाही. यथार्थ ज्ञान झालं की त्याच्यात भेदज्ञान पुन्हा प्रवेश करू शकत नाही. भेदज्ञानातच असल्यामुळे यथार्थ ज्ञानापर्यंत जाणं फार अवघड जातं. म्हणून म्हटलं या ठिकाणी माऊली की मोती फोडायचं आणि पुन्हा सांधायचं शक्य आहे का? ते शक्यच नाही. तसं ते एकदा जे वळण लागलं बस त्या वळणावरच जातो. यथार्थ बोध झाला की पुन्हा तो अबोधाला प्राप्त होतच नाही. पुन्हा तो भेदामध्ये येतच नाही. आणि भेदज्ञान झाले की तो अबोधावर जाणं फार कठीण आहे. मग अभेद ज्ञानाकडे जाणं फार अवघड जातं. म्हणून आणि बाप तू माय ही बोली ना स्तुती होय. डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. आणि बाप की तू माय. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीव. बाप की तू माय.
व्यवहारामध्ये आईबाप वेगळे वेगळे असतात. परमार्थात आईबाप एकच. तुम्ही संत माय बाप कृपावंत. सद्गुरु संतच आई असतात आणि तेच बाप असतात. असं जरी तुम्हाला म्हटलं तरी सुद्धा या बोलण्याने वस्तुतः तुमची स्तुती होत नाही. कारण बोलण्यात सुद्धा तुम्हाय मेले करू नको मज दुरी धरू तुम्हाय मेले करू. मी लेकरू आहे, तुम्ही माझे मायबाप आहात. आणि म्हणून डिंभोद्बालिका आहे विटाळ तेथे. मग त्या ठिकाणी डिंबोपादिक म्हणजे द्वैत उपाधीचा जिथं विटाळ आहे, म्हणजे तिथं द्वैत हा प्रकार नाहीच आहे, भेद हा प्रकार नाही. जे संत असतात त्यांच्या ठिकाणी भेद, दोन ठिकाणी भेद नाहीये, संत आणि भगवंत. संत आणि भगवंत सोडून जे असतात बाकीचे, त्याला तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, त्यांच्या ठिकाणी भेदच गच्च भरलेला असतो. म्हणून म्हटलं या की द्वैत उपाधीचा तुम्हाला विटाळ आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम ध्वनी सांडिले. तुमच्या ठिकाणी विषमता हा प्रकार नाहीये. सर्व अद्वैत बोध एकमेवाद्वितीय ब्रह्म या बोधावर तुम्ही गेलेले असल्यामुळे तुमच्या ठिकाणी द्वैत उपाधीचा बोध भेद विटाळ नाही. परमार्थ त्यालाच परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हटलं की भेद गेला पाहिजे, भेद वाढता कामा नये. आमचा भेद जातच नाही. त्यामुळे परमार्थ आहे का परमार्थाचं सोंग आहे? हो, परमार्थाचं सोंग आहे. लक्षात, आमच्या ठिकाणचा भेद जात नाही. संत आणि भगवंत यांच्या ठिकाणी भेदच नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विधुराच्या भक्षी दैत्याघे लक्षी प्रल्हादासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे शेले विणी. भगवंताच्या ठिकाणी भेद नाही. आणि जे संत असतात त्यांच्या ठिकाणी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार. जातीवित्त गोत कुळशीळ म्हणत भजका त्वरित. द्वैत उपाधीचा विटाळ ज्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजे जिथं द्वैत नाही आहे. आणि म्हणून लेकराच्या उपाधीने तुम्ही माता पिता आहात. तू बाप माय, तुम्ही आई आहात आणि तुम्ही बापही आहात. जी झाले पाय के आले ते गोसावी पण केवी बोले. ऐसे उपाधी उशितले काय वर्ण. जी बोली झाले पायी के आले. माझ्याकडे पाईक पण आहे. तुम्ही माझे स्वामी आहात, गोसावी पण.
गोसावी म्हणजे तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा दास आहे. लक्षात असं म्हटलं तरी पण तुमचा दास झाल्याने त्या सापेक्षामध्ये, दास्यत्वाच्या सापेक्षामध्ये तुमच्या ठिकाणी स्वामित्व आले. वास्तविक अभेद जिथं आहे तिथं स्वामी सेवक हा भेद नसतो, पण केवळ मी दास म्हणतो त्या सापेक्षाने तुमच्याकडे स्वामित्व आहे. बाकी संतांच्या ठिकाणी हा प्रकार स्वामित्व सेवकत्व हा प्रकार नाही आहे. शिष्याशी जो नेघे सेवा माणी देवा सारी घे, ही स्थिती आहे अभेद तत्वाची, परमार्थाची. जरी आत्मा तू एक सदा येई म्हणता दातारा, तरी आतुल बाहेरा घापताशी. जरी आत्मा तू एक सरा, आत्मे किती आहे? तो एकच आहे. हे ज्ञानदात्या श्री गुरु एक महत्वाचा भाग आहे. लक्षात, मी देह आहे आणि तुम्ही आत्मा. मग आत्मा कसा असतो? देहातीत असतो. तो देहाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. तुम्ही देहाला जाती लावू शकाल, पण आत्म्याला जात लावू शकत नाही. आत्म्याच्या ठिकाणी जात कुळ गोत्र हा प्रकार नाही आहे. शरीराला लावा तुम्ही अज्ञानामुळे. त्यांनी तर शरीरालाही जात कुळ मानलेलं नाहीये संत महात्म्यांनी आणि भगवंताने. रोहिदासाचं जात कुळ पाहिलं त्याने, चोखोबाचं पाहिलं, काणूपात्राचं पाहिलं, कोणाचं पाहिलं त्याने? कबीराचं पाहिलं. पाहत नाही भगवान. जाती वित्त गोत कुळशिळ मात भजका त्वरित भावना युक्त. तो एकच पाहतो फक्त, बाकी काही पाहत नाही. तो जात कुळ गोत्र आकार रंग रूप हे पाहत नाही. लक्षात, तो फक्त पाहतो प्रेम भाव, बाकीचं काहीच पाहत नाही. म्हणून त्याला देव म्हणतात झाले, आणि म्हणून त्याला संत म्हणतात. ते फक्त प्रेम भाव पाहतात, बाकी काही पाहत नाही. म्हणून सत्याची तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी. मौना वाचून लेणे अंगी सुसेना मा. म्हणून सत्याची तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी. मौना वाचन लेणे अंगी सुशिना मा. आणि म्हणून महाराज, तुमच्याकरता खरी स्तुती कोणती आहे? स्तुतीला महत्वच नाही आहे. मौन गा तुझे राशी नाव. बस या जगामध्ये कुठं काय दिसतंय? या जगामध्ये कुठं काहीच दिसत नाही. लक्षात, म्हणून मी काहीच बोलू शकत नाही. मौना वाचून लेणी अंगी सुशिना मा. पण त्यापेक्षा न बोलणंच चांगलं. सद्गुरू आणि संत भगवंत यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. काही न बोलता त्यांची स्तुती होते. स्तुती करायला लागत नाही आहे. काही न बोलणं, मौन हेच त्यांची स्तुती असते. मौन हा
एक फार मोठा अंगावर घातलेला दागिना आहे मौन. मौनाला फार महत्व आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोन श्री हरी. मौनाला फार मोठं महत्व आहे. मौन का धरिले धरिले सांगा पांडुरंगा. भगवान मौन आहेत का नाही? मौन आहे. भगवान बोलणार असे बोलतात म्हणून, पण सगळ्याशी गप्पा मारत हो नाही. हो, ज्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी बोलतात नाही असं नाही काय. पण मौन गा तुझे राशी ना. मौन हा एक मोठा दागिना आहे, लक्षात ठेवा. मौन हा अलंकार आहे. मग व्यवहार असो की परमार्थ असो, मौन परमार्थामध्येही मौन धरणं फार महत्वाचं आहे. आणि संसारामध्ये मौन धारण करणं ही त्याही पेक्षा महत्वाचं आहे. कोणाबद्दल कोणाचंही काहीही बोलायचं नाही. बोलाव तर वर्णावी ती थोडी. एका विठोबाची कीर्ती मानवाची वर्णुनी काय. वर्णन करायचं तर भगवंताबद्दल सद्गुरू संतांबद्दल. मानवाला चांगलंही म्हणायचं नाही आणि वाईटही म्हणायचं नाही. मग त्याच्याकरता मौन आहे. मौन धरून भगवंताचं चिंतन करत. नुसतं मौन म्हणजे दाताला दात लावून बसायचं नाही. मौन याचा अर्थ भगवंताचं भजन करत राहणं. बाकीचं हरिबोला ना तरी अबोला. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. आणि मग स्तुती काही न बोलणे. स्तुती वगैरे काहीच नाही. काही न बोलणं ही स्तुती आहे. काही न बोलणं ही स्तुती आहे. आणि काही न करणं हीच पूजा आहे. तुमच्याविषयी भक्त, तुमच्याविषयी दास, तुमच्या बाबतीत लेकरू, हे काहीही होणं अयोग्य आहे. न होणं हेच तुमचं सानिध्य आहे. तुमचा भक्त होणं म्हणा, न होणं, तुमचा दास न होणं, तुमचा लेकरू न होणं, काही न होणं हे तुमचं सानिध्य आहे. काही न बोलणं हे तुमचं भजन आहे. काही न करणं ही तुमची पूजा आहे. असं माऊली आपल्या सद्गुरूबद्दल वर्णन करता आहे. तेव्हा राहिली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला सेवेचा भाग आपण उद्या करू. कुंडली